23 मार्चच्या वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा संदर्भात अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन शासकीय विश्रामगृह अमरावती येथे केले होते। यावेळी पदाधिकारी उपस्थित होते। तर केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशातील शेतकरी व सामान्य नागरिकांनी परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचा आरोप करत या प्रश्नावर जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 23 मार्च रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीच्या ॲड प्रकाश आंबेडकर यांनी दिली। देशातील सध्याच्या राजकीय व आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या धोरणावर टीका केली। शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत आली असून त्यांचा फटका सामान्य नागरिकांनाही बसत असल्याचा आरोप त्यांनी केला। याशिवाय आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्याबाबत केंद्र सरकारची भूमिका यामुळे देशातील सर्वसामान्यांवर परिणाम होत असल्याचंही त्यांनी नमूद केले। या सर्व मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका स्पष्ट करावी व जनतेच्या प्रश्नावर उत्तर द्यावे। मोर्चादरम्यान शेतकरी, सामान्य नागरिक व सामाजिक प्रश्नांबाबत संघटना आपली भूमिका मांडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते। तर ग्रामीण भागातूनही काही तालुका स्तरावरून पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित झाले होते। तर प्रकाशजी आंबेडकर काही काळानंतर प्रथमच अमरावती शहरात आले आणि पत्रकार परिषदेला त्यांनी संबोधित केले। यावेळी संपूर्ण जिल्ह्यात नागपूर इथे नेण्यात आलेल्या मोर्चासंदर्भातही चर्चा करण्यात आली व मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मोर्चात सहभाग घ्यावा असं आवाहनही ॲड प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे।